उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील शेतकऱ्यांना तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला। सार्वजनिक बांधकाम विभागाने कळंबुसरे ते मोठी जुई बायपास रस्त्यासाठी प्रभू ईश्वर म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाची जमीन 2006-07 मध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली होती। भूसंपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता आणि नुकसान भरपाई न देता हा रस्ता बांधण्यात आला होता। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट प्रियांका ठाकूर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत। जमिनीचे संपादन करत असताना कायद्याचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने मान्य केले। परिणामी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना 6 महिन्यांच्या आत योग्य मोबदला आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत। या ऐतिहासिक निर्णयामुळे हक्काच्या जमिनीसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून अन्यायाविरुद्धचा हा मोठा विजय मानला जातोय। माझ्या बाजूने ॲडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांनी केस लावून आज न्यायालयाने मोठा माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे। त्याच्यात 2006 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत जो माझा शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि माझा रस्ता जो वापरला गेला, माझी जमीन जी वापरली गेली 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत आणि कलम सन 2013च्या कलम 28 प्रमाणे भूसंपादन निवाडा बनवण्याचा उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे आणि ह्या सर्व मोबदल्यावर 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष व्याजासह रक्कम मला देण्याचं आदेश झालेलं आहे। त्याबद्दल मी मोठा आनंदात आहे आणि ॲडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांचं पण मनापासून आभार मानत आहे।